कोल्हापूर परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाकडून दरवर्षी कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि पुणे ग्रामीण येथील पोलीस ठाण्यांची आणि पोलीस अधीक्षक कार्यालयांची वार्षिक निरीक्षण तपासणी केली जाते। या तपासणीत गुन्ह्यांची निर्गती, वर्षभर राबवलेल्या मोहिमा, दाखल झालेले गुन्हे, उघडकीस आणण्यासाठी केलेले प्रयत्न यासह विविध बाबींचा आढावा घेतला जातो। या अनुषंगानं यंदाही कोल्हापूर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या अंतर्गत शाहूपुरी, गांधीनगर, लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे आणि शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी वार्षिक तपासणी केली। या भेटीच्या निमित्तानं लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारासमोरील रस्त्याचं डांबरीकरण करण्यात आलं होतं। पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारावर फुलांची रांगोळी, रेड कार्पेट तसंच संपूर्ण परिसरात स्वच्छता आणि रंगरंगोटी करण्यात आलेली दिसून आली। तपासणी दरम्यान फुलारी यांनी प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्यांच्या कामाची माहिती घेतली। विविध पातळ्यांवर उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं यावेळी विशेष कौतुक करण्यात आलं। दाखल आणि उकल गुन्हे, डीबी पथकाची कामगिरी, कारकून विभाग, गुन्हे शाखा तसंच ठाणे अंमलदार यांच्या कार्यपद्धतीचा त्यांनी आढावा घेतला। पोलीस स्टेशनचं कामकाज विशेषतः नवीन 3 कायदे अंमलात आल्यापासून पोलिसांना प्रशिक्षण देणे, त्या कायद्यांची अंमलबजावणी करणे आणि त्या अनुषंगाने कन्व्हिक्शन रेटमध्ये सुधारणा करणे, नागरिकांना या कायद्यांद्वारे प्रबोधन करून त्या कायद्यांची मदत कशी पोहोचेल, विशेषतः जनतेला ऑनलाईन तक्रार देता येते, EFIR आणि 0 FIR देता येते, ही माहिती नाही, ती माहिती पोहोचवण्याचे काम आम्ही करीत आहोत। तर या सगळ्यामध्ये पोलीस दलासमोर वेगवेगळे आम्ही उद्दिष्ट दिलेले आहेत, जे मुंबई आणि दिल्लीवरून त्याचे दर महिन्याला किंवा दर आठवड्याला पडताळणी होते। विशेषतः महिला मुलींविषयक जे गुन्हे आहेत, त्याच्यानंतर अवैध शस्त्रविषयक गुन्हे आहेत, संघटित गुन्हेगारी आहे आणि ड्रग्स आणि नार्कोटिक संबंधीचे गुन्हे आहेत, त्याच्यात 0 टॉलरन्स आहे। यामध्ये आमची क्वालिटी कशी वाढणार आणि कोल्हापूर पोलीस दलामध्ये याचं आम्ही प्रोत्साहन देऊन चांगले कामगिरी जी केले त्यांना बक्षीस देण्यात येईल आणि काही ठिकाणी सुधारणा करण्याची गरज आहे, त्याचं आत्मपरीक्षण आणि निरीक्षण करून अशा अंमलदार आणि अधिकाऱ्यांना कार्यास चालना देण्यात येईल। अशा प्रकारे हे सगळं पाहणीमध्ये आम्ही करीत असतो। यावेळी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक आरामशा यादव, शहर पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील, करवीर विभागाचे सुजित कुमार क्षीरसागर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक सुशांत चव्हाण, निरीक्षक श्रीराम कन्हेरकर, शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक नंदकुमार मोरे, गांधीनगरचे निरीक्षक अनिल तनपुरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्यासह इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते।